आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमची लई आठवण येते बघ. सारखं फोन करावं वाटते, पण इथे यांच्या समोर बोलता बी यायचं नाही. आणि बाहेर जायचं म्हणलं तर ती बी सोय नाही. आणि जमलंच फोन करायला तर आत्याची भीती वाटते. काय वाढून ठेवले नशिबात काय माहिती. आता या टायमाला तुम्ही जवळ पाहिजे होतात. मी तुमच्या जवळ बी नाही आणि लांब बी नाही. आमरे, तुझं रुसवं फुगवं आठवतात बघ. कधी एकदा दोघांना भेटून बिलकते असं झाले. इथंच आहेस अजून तू? सकाळी काय म्हणत होतं तुला? मम्मी साहेब, मी जातच होते बाहेर. थांब जरा. लग्नाच्या रीतिरिवाजाची लई हौस आहे ना तुला? पुरवते तुझी मी हौस. नवी नवरी 5 परतवणीला माहेर जात असती तेव्हा बोचक बांधून जा की. खरंच? खरंच माझी? मग काय खोटं बोलते का मी? तसं बी नेमानं जावंच लागल ना तुला. वय वय, खरं सांगू मम्मी साहेब, मी पहिल्यांदाच घरापासून एवढे दिवस लांब राहिले. लगेच फोन करून कळवते त्यांना. हा, कर कर. हमरे, हमरे, अगं मंजूचा फोन आहे. हॅलो मंजू. अगं दीदी, कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? अगं मी बी मस्त आहे. आणि आई? वासरा बिगर गोठ्यातल्या गायची अवस्था कशी असते? मंजू अगं ये की आम्हाला भेटायला लवकर. मी येतेच आहे उद्या. उद्या का ग? तिकडे समजा ठीक आहे ना? मग नाही म्हणजे तुला कोणी काही बोललं तर नाही ना? अगं हो हो, तसं काय बी नाही झालं. मग मम्मी साहेबांनी उद्या 5 परतवण्याला जायला सांगितले. असं आहे वय. कधी एकदा येऊन तुझ्या कुशीत शिरते असं झाले बघ. बरं दीदी, कधी येणार आहेस तू? दुपारी येते. चालते. आणि सोडायला कोण येणार आहे तुला? कोण ते? मी. बरं, मी येते तुला तिकडे न्यायला. बर. नाही नाही अमृत, थांब. अगं असं पाहुण्यांकडे लहान जाणं बरं दिसत नाही. पाहुणे काय म्हणतील? मंजू, मी एक काम करते, मीच येते तुला घ्यायला. हा ठीक आहे. आणि तू इकडे यायस्तवर समधी तयारी करून ठेवतो आम्ही. आणि दीदी, तू कधी एकदा इकडे येतेस आणि कधी मी तुला भेटते ना असं झालंय बघ. ये लवकर. हा, बाय बाय बाय. मंजू, गोठ्यातली गाय, अंगणातली तुळस आणि घरातली स्त्री जर आनंदी असेल ना, तर ते घर साक्षात स्वर्गासारखं असतं. आणि तुझ्या येण्यानं या घराला घर पण आले. पप्पा,
अहो मी माझ्या घरात बी हे समज केल्याशिवाय बाहेरच पडत नव्हते. त्याशिवाय मनाला चैनच नाही मिळत. तुम्ही चला आत, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. पप्पा तुम्ही बसा, मी चहा ठेवते. काय मंजू वहिनी, चहा ठेवताय वाटतं? वय बसा, तुमच्यासाठी मी ठेवते. हा, तुम्ही लईच भारी आहेत बघा मंजू वहिनी. थांबा थांबा वहिनी, स्नॅप काढायचंय. हा ठेवा ठेवा. हॅशटॅग मंजू वहिनीच्या हातचा स्पेशल चहा. वा मंजू, खरंच खूप मस्त झालाय चहा. हा हा हा, एकच नंबर वहिनी. थँक्यू. चला मंजू, येतो मी आता. बया उठायला उशीर झालाय, मला जयदीपचा डबा बी करायचा आहे. अगं बाई, डबा कोणी केला? मीच केला. होय का? भारीच. मम्मी बघितलं का, मी किचन मध्ये जायच्या आधी जयदीपचा डबा बी करून झाला होता. आता कौतुक वाटतंय, पण असाच हळूहळू आपल्या घरावर कब्जा कराल बघा. ही सपने माया सुर्वेच्या घरावर कब्जा करायला लई जन्म घ्यावे लागतील त्या नेबळेट पुरीला. तू लई लोट घेऊ नकस. आता पोलिसात येते, लई तिखट कानाची असेल तेव्हा तिला आधी बाहेर घालवा आणि मग सांगा तुमचा प्लॅन काय येतो. मी काय म्हणते, भाजीपाला आणायला म्हणून तुला बाहेर पाठवा. काम करायची संधी हाऊस फिटू दे तिची. बेस्ट आयडिया. कवा कवा लईच हुशारी दाखवतेस बघ तू. हा, काय करलीस? मेथीची भाजी निवडत होते. रोज रोज मेथीची भाजी खाऊ बोलून मारा मला. मेथीची भाजी करते. जा बाजारातून दुसरा भाजीपाला घेऊन ये. ठीक आहे मम्मी सर. वंस आवाज मंजूची पाच परतावा नाही ना का, तर तिला इकडं आणायला चालली बघा. आता लई गडबडीत आहे, आल्यावर बोलू. हा कुणाला विचारून चालल्यास ग? कुणाला विचारून म्हणजे? म्हणजे माझ्या परवानगी शिवाय तिला ह्या घरात आणायची नाही. चल गपगुमान करा तू. वंस पण तशी रीतच असते ना का, लग्नानंतर करावीच लागते. हे बघ, ही लगीन ना त्याचनी मान्य आहे ना मला. लबाडी करून लगीन केलाय तुझ्या लेकीने त्या गुंडा बरोबर. त्याच्यामुळं ती लगीन मोडल्या बिगर तिला ह्या घरात आणायची नाही. चलू घरात. वंस, हो वंस, वंस ऐक तरी माझं. थांब 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 थांब, आलो तर पोस्टात आमच्या फादरचं 0 मिनिटात काम करून आलो. हा, जस्ट वेट फॉर मी ब्रो. 0 मिनिटात आलो. सत्या त्या पोरांनी आम्हाला मारलं, आमचा बॉल घेतला आणि आम्हाला तिथं हाकलून लावलं. होय, मारलं बी होय? हो. बर चल बघतो. चला रे. ए बॉल दे इकडं. सत्या दादा, हे बघ ह्या पोरांनी मारला आणि आमचा बॉल घेतला. काय रे, कशाला त्रास देते लहान पोरांना? अरे केवढी लेकर आहे ती, आणि इथं त्यांची हक्काची खेळायची जागा आहे, आणि मैदान सांभाळणं आपली जबाबदारी आहे. तेव्हा यांना त्रास द्यायचा नाही, खेळू द्यायचे. परत असलं काय करू नका. हा, हे रे, जाऊ जाऊ पाठ्या.
स्वतःची बायको मांडवातनं पळून गेली आणि आपल्याला मैदान सांभाळायला म्हणतोय. काय बोलला रे? ए बोला सोड. काय बोलला रे? काय बोलला? मी कुठे काय बोललो? कुठे काय बोलला? आता त्याच्या माघारी बोललास ना, त्या तोंडावर बोलून दाखव. कुठं काय? कुठं काय? काय काय बोललो मी? काय नाही बोललास? शांतू शांतू तू शांतू शांतू तू मी बघतो. ए ए काय रे? हा कुणाशी नडताय माहिती का तुम्ही? ए काय तुझं चल्लिक चल्लिक निउदाला पण शिल्लक ठेवा ना तुम्हाला त्यो चल्ली करला. ए काय बघतो असला चल्लिक चल्लिक निघ. ए काय तुझं चल्लिक निघ चल्लिक नीट सांग त्याला. सत्य काय शांतू सत्य तू तू शांतू तू शांतू चल चल तू चल घरी. शांतू शांतू सत्य तू. काय वाघमारे मॅडम, झालं समाधान? झालं का समाधान? अहो तुमच्या अतिशहाणपणामुळे कोण पण ऐरेगेर येऊन तोंडावर बोलून जाते मला. पण तुम्हाला काय त्याचं? होय यांना काय त्याचं? यांना तर तेच पाहिजे होतं ना. असो अभिनंदन तुमचं. आई अगं इथं काय करतेस? दीदीला आणायला जाणार होतीस ना? आमरे काय करायचं ग या बाईचं? हा अगं पास परतवण्याची रीत बिनीट पार पडू देणं झाली. बाई अगं तू ऐकूनच कशाला घेतेस तिचं? आणि तू घाबरून दीदीला आणायला गेली नाहीस व्हय? आधी जा आणि दीदीला घेऊन ये. आमरे पण अगं तुझी आत्या? अगं ती काय नाही करत. हे बघ आत्यासाठी आपली दीदी म्हणजे कुणीच नाही, पण आपल्यासाठी दीदी म्हणजे आपले जग आहे जग. आणि या घराला उभं करायला आत्याचा नाही आपल्या दीदीचा हातभार आहे. आपल्या दीदीचा हक्क आहे या घरावर, त्या बाईचा नाही. त्यामुळं तू आधीच जा आणि आपल्या दीदीला घेऊन ये. त्या आत्याचं काय करायचं ना ते माझं मी बघते. जा तू. अगं पण आमरे जा म्हणलं ना तुला. ठीक आहे आता जी काय होईल ना ते बघू पुढचं पुढं. आता माझी आई शोभतेच बघ. जा दीदीला लवकर घेऊन ये. येते. आत्या आता तू काय करतेस का नाही बघतेच मी. अहो मम्मी साहेब तुमची ती ऍक्सिडेंटल सुनबाई गेली भाजीपाला आणायला आणि एवढा वेळ लागतो होय? आता काय भाजीपाला काय पिकून घेऊन येते का काय? मला तर वाटतंय भाजीपाला आणायचं कारण सांगून गुदडत बसली असेल. 100% मी सांगते ना असंच असेल. बया माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी बी असं कधी उशीर करायची हिंमत बी झाली नाही माझी. आणि ही बघा आता कसे रंग दाखवतीये. नाही म्हणजे मी आपलं असं सांगितलं.
काय वाई पाचगणीच्या पुढे गेलतीस का भाजीपाला आणायला? नाही ते इथं भाज्या एवढ्या नीट. ए उगा खोटी करणं देऊ नका. तुला चांगलीच ओळखते मी. अख्ख्या साताऱ्यात पायाला भिंगरी लावून फिरत बसली असशील भटक भवानी. तुझा ह्यो समजा साधेपणाचा मुखवटा आहे की नाही, एक दिवस उतरवते का नाही बघत. मंजू आई ए तुमच्या दोघींचा टीव्ही सिरियल मधला इमोशनल ड्रामा हिथं नाही चालायचा. फक्त सरडाला आलाय का हिथं का काय काम पण होतं? रीती परमाने पास परतव नाही ना, तर न्यायला आले तिला. असं भय. चालतंय, लायब्ररीत ये, तिथे भेटू. हा सुनंदे, ए सुनंदे, भया कुठे गेली आहे? चापेची तलब झाल्या. आमरे जा चाटक जा. तुझी आई कुठे गेली? कुठं म्हणजे? गेल्या दीदीला आणायला. काय? माझ्या परवानगीशिवाय तिची हिम्मत कशी झाली तिला आणायला जायची? तुझी परवानगी? तू कोणीच का परवानगी देणारी? ती आई आहे तिची आणि तिची ती ठरवल काय करायचं ते. आणि आत्ते, हे घर आमच्या बापाचं आहे, तू गच चिंगरू नगस. बया 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 बया, म्हणजे ह्या घरासाठी, दादाच्या संसारासाठी आम्ही जी काय केलं ती समजा माती मोलत की. दारोदार भटकायची येळ आली असती, उपाशी मेला असता आम्ही नसती तर. काय झालं? काय नाही, नेहमीच. मग जाऊ दे. हा आत्ते, अगं जरा तरी नवं कोरं काहीतरी बोल. सारखं 30 कॅसेट हाय. तोंडे, तू जरा गप्प बसा. मागे मागे सर, एक हाताचं अंतर ठेव. लागलं नाही ना? आता काय झालंय? काय झालंय ते तर सांग. ही मला काय म्हणते माहित आहे का? काय म्हणली? ही मला म्हणत्या दीदीला आणायची परवानगी देणारी तू कोण? म्हणजे घ्या, ह्यांच्यासाठी आपण एवढ्या खस्ता खावा, वरना आणि उलट्या बोंबा ह्यांच्या आपल्यावर. ए झालं का तुझं? मला उशीर होतोय, मी निघते. ए आमरे, लई मास दाखवू नका. तुला सांगितलं ना एक हाताचं अंतर ठेव म्हणून. आणि हे समजा जे काय घडलंय त्यात तिचा काय संबंध आहे? तू उगा तिला काय बी बोलू नको, सांगून ठेवतोय. तुझ्या ह्या टकुऱ्यात जी दगड भरल्या ती का नाही, ती दगडाने फोडीन बघ. मारा 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 मला बोला. अगं मम्मी, ती मंजू मला फसवून लगीन करून गेली, त्यात माझ्या आमरीचा काय संबंध आहे? तुझ्या होणाऱ्या बायकोला तुला सांभाळता आली नाही आणि तू माझ्या कशाला आवाज चढीतोस रा? आणि तू तुझी दीदी ह्या घरात कसं पाऊल ठेवते का नाही ते मी बघतीच. बघ. बरं झालं तुम्ही सत्ता चालत तुमचं पार्सल न्यायला. रीतीभातीच्या नावानं का होईना, पण ही ब्यात घराच्या बाहेर काढायला मूर्त घावला बघा एकदाचा. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? ह्या तुमच्या कपटी पुरीला घेऊन जावा इथनं.
तिचा थोबाड बी बघायची इच्छा नाही आमची कुणाची घरात. जावा घेऊन आणि परत पाठवू नका, नाहीतर ह्याच्यापेक्षा बत्तर अवस्था करून घराच्या बाहेर काढीन. सून म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि पाच परतवणं तिचा मान असतो. ज्या सन्मानानं तिला माहेरी नेतात ना, त्याच सन्मानानं सासरी परत आणतात. आणि त्या लक्ष्मीचा अपमान करताय तुम्ही. ए, तू नका शिकूस आम्हाला लक्ष्मीचा मानपान. ही काय आमची सून नाही, तेव्हा तिला कशाला द्यायचंय मानपान. आत्ताच्या आत्ता आमच्या दारात निघायचं. चल मंजू. पुन्हा तोंड दाखवू नका.